जया परमार्थाची चाड देश दे जया परमार्थाची चाड तेने सांडावे लिगाड धरुनी भजनाची चाड नित्य नेम आदरी सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम घोकी मोक्ष येईल सुखी नाम स्मरता आदरे रामकृष्ण वासुदेवा रामकृष्ण वासुदेवा धरी हाची दृढ भावा अनेकाचा हेवा दुरी करी आदरी घाली संतांसी आसने पूजा करी काया वाचा म्हणे एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम घोकी मोक्ष येईल सुखी नाम स्मरता दरी विठ्ठला विठ्ठला ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिनं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वंशी विभूषित करा नवनीरदावा पीतांबरा दरुण बिंब फलादरोष्टा प्रणेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने जोडोने आकर चरणी ठेवी तो माथा चरणी ठेवी तो माथा परिसावे विनंती माझी पंढरी नाथा हे परिसावे विनंती माझी पंढरी नाथा जोडोने आकर चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी तो माता परिसावी विनंती माझी पंढरी नाथा परिसावी विनंती माझी पंढरी नाथा जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा चरणी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढरी नाथा जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी तो माता परिसावी विनंती माझी पंढरी नाथा असो नसो भाव आलो तुझी आठाया कृपा दृष्टी पायी मजकडे पंढरीराया मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष त्यादरु विवेकावरी जया परमार्थाची चाड तेने सांडावे लिगाड धरोनी भजनाची चाड नित्य नेमादरे प्रस्तुत प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगद्वंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्रीमंत श्री तुकोबराय
यांचा 4 चरणाचा चौकड्या पद्धतीचा अभंग आहे. वारकरी संप्रदायामध्ये काकडा नावाची जी पहाटेची साधनं आहे वारकऱ्याची, ब्रह्मवृंद जसे त्रिकाल संध्या गायत्री मंत्राची करतात, तशी वारकऱ्याची सुद्धा ही संध्या आहे. आणि या पहाटेच्या प्रातकालीन संध्येमध्ये वारकऱ्यांची जी संध्या आहे तिचं नाव काकडा आहे. हळूहळू काळाच्या ओघामध्ये ही काकडा नावाची पद्धत लोक विसरून चालले, वारकरी विसरून चालले. हे आपलं दुर्दैव आहे. पण एक सांगू का, काकडा म्हणजे वारकरी संप्रदायाचा प्राण आहे. विडाला विडाला भाला, भाला विठाला विठाला, भाला विठाला. काकडा शब्दाचा अर्थ आहे, त्याची आरतीचं नावच आहे काकडा आरती. या दाव्यामध्ये जो पीळ असतो का त्याला काकडा म्हणतात जुन्या भाषेमध्ये. एक पदर इकडे गेलेला असतो आणि एक पदर इकडे आलेला असतो. आपल्या महिला मंडळी त्या वाती ओळतात बघा, बरोबर? अशा नाही, त्याच्या दोऱ्याच्या. जुन्या महिला अशा वाती ओळतात दोऱ्याच्या, बरोबर? ती असा धागा पिळल्यानंतर असा सोडला की तो असा गुंडाळला जातो. एक वर येतो आणि एक खाली जातो आणि त्याचा असा पीळ पडतो. त्याचं नाव आहे काकडा. विडाला विडाला आणि मग त्याची वात लावली जाते पहाटेच्या वेळी देवाला. त्याचा काकडा असतो. आता कशाला म्हणतात काकडा नीट आहे का? एक इकडे गेलेला धागा आहे आणि एक इकडे आलेला धागा आहे. काय सांगतात ते दोन धागे ऐका बरं. जगाचं दुःख संत पहाटेच्या वेळी देवाला जाग करून जगाचं दुःख देवाला येऊन सांगतात आणि देवाचा निरोप घेऊन संत जगाकडे येऊन सांगतात. जगाचं दुःख देवाला सांगावं आणि देवाचा निरोप जगाला सांगावा, याचं नाव काकडा. विडाला जगाला काय दुःख आहे हे दुःख देवापर्यंत पोहोचवायचं काम संत करतात आणि देवाला सांगतात. का हो तुम्ही निश्चिंतेने निजला तहारी, का हो तुम्ही निश्चिंतेने. देवा असं झोपून कसं चालेल? तुम्ही जर या झोपण्यामध्ये सुख मानलं तर या जगाचं कसं होईल? उठा सावध व्हावे क्षेम सकळासी द्यामी, जयाची वासना तया तैसी पुरवावी. हे संत देवाला जाऊन सांगतात, देवाला झोपू देत नाहीत. देवा तुम्ही झोपल्यानंतर जगाचं काय होईल, जीवाचं काय होईल? मग उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, आता दर्शन द्या सकळा. हरी उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, आता दर्शन द्या सकळा. निद्रेची वेळा झाला उदय सरली निद्रेची वेळा, उदय सरली निद्रेची वेळा झाला उदय सरली निद्रेची वेळा. सावरे झाले गोळा, अवघे झाले ते गोळा, गोळा ती गोळा, अवघे झाले ती गोळा. संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा, आता झाले ती गोळा. सोज सुखाता पावल्या मुख कमला, आता मुख कमला. हे देवाला जगाचं दुःख येऊन सांगतात, ते संत सांगतात. आणि मग देवानं जर काही निरोप दिला तर तो सुद्धा देवाचा निरोप आता कोणाला येऊन सांगायचा? कारण संतांचं हे काम आहे. दोही ठाई तुका नाही पडू देत चुका. जगाचा दुःखाचा निरोप देवाकडे न्यायचा आणि देवाचा सुखाचा निरोप घेऊन पुन्हा जगाकडे यायचं. तुकोबारांचं प्रमाण आहे,
माझं कामच हे. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, तुका म्हणे मज धाडिले मज धाडिले निरोपा, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, तुका म्हणे मज धाडिले निरोपा. मार्ग हा सोपा सुख रूपा, मार्ग हा सोपा सुख रूपा, हे मार्ग हा सोपा सुख रूपा, विटेवरी जाती पाऊले समान, विटेवरी जाती पाऊले समान. मार्ग आहे सोपा सुख रूप, मार्ग आहे सोपा सुख रूप, मार्ग आहे सोपा सुख रूप, विठेवरी जाते पाऊले समान, विठेवरी जाते पाऊले समान. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुख रूपा, मार्ग हा सोपा सुख रूपा. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुख रूपा, मार्ग हे सोपा तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. जर विचारायचा असेल मार्ग, ऐका बरं, जीवनामध्ये कधी मार्ग जर नाही कळाला, रस्ता जर नाही कळाला, संकट आलं, गोंधळ निर्माण झाला, तर ते कोणाला विचारावं याचं ज्ञान पाहिजे. मूर्ख माणसाला रस्ता कधी विचारायचा नाही, दुष्ट माणसाला आपला रस्ता कधी विचारायचा नाही, कारण दुष्ट माणूस तुम्हाला रस्ता योग्य सांगेल का नाही याची गॅरंटी नाही. कधी कधी दुष्ट माणसं तुम्हाला चुकीच्याही रस्त्यानं पाठवतात. कारण सांगतो मी तुम्हाला, जगामध्ये तुमच्या दुःखामध्ये दुःख मानणारे लोक नाहीयेत आणि तुमच्या सुखामध्ये सुख मानणारे लोक नाहीत. तुमच्या सुखावर जळणारे आणि दुःखावर हसणारे लोक आहेत. विठाला विठाला जीवनामध्ये आलेलं संकट, जीवनामध्ये आलेल्या अडचणी जर कोणाला विचाराव्या वाटत असतील ना, जगामध्ये कधीच कोणाला विचारू नका. तुम्हाला झालेलं दुःख तुम्ही पचवा, पण जगाला सांगू नका, कारण लोक त्याचं भांडवल करतात, रडून ऐकून घेतात, पण तुम्ही पुढे गेल्यानंतर मागं हसून सांगतात. तुम्हाला सुख जर झालं तर ते सुख सुद्धा जगाला सांगू नका, कारण तुम्हाला झालेलं सुख तुमच्या आनंदामध्ये जगाला तुम्ही सांगायला जाता, लोक खरंच हसण्याचा अभिनय करून ऐकून घेतात, पण पुढे गेल्यानंतर तुमच्या सुखावर जळणारे माणसं आहेत. म्हणून हे सांगायचं असेल ना, सगळ्या गोष्टी सांगायच्या असेल ना, फक्त दोघा जणांजवळ सांगायच्या. एक तर आपलं सुख आणि दुःख देवाला सांगायचं. देवा सांगू सुख दुःख, 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 देव निवारी दुःख, देवा सांगू सुख दुःख, देव निवारी दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा ओ देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देव निवारी दुःख, देवा सांगू सुख दुःख.
सुखही सांगायचं असेल तर जगाजवळ सांगूच नका, आणि भावकीला तर सांगूच नका. कळलं? कोणालाही सांगा, पण चुकूनही सुखाच्या गोष्टी भावकीला सांगू नका. त्याचं कारण आहे, तुम्हाला सांगतो. भावकी इतकं तुमच्या सुखावर जळणारं कोणीच नाही, आणि भावकी इतकं तुमच्या दुःखावर जळणारही जगात कोणीच नाही. पण माणसाला नाद इतका विचित्र आहे, थोडं काही चांगलं होईस तर लोक भावकीला सांगत फिरतात, आणि थोडं काही सहन न झालं की तेही दुःख सांगत फिरतात. त्याचं कारण सांगतो. परिणाम असा होतो, त्या सुखाला लोकांची दृष्ट लागते. त्या सुखाला दुष्ट लोकांची दृष्ट लागते, आणि ते सुख जास्त दिवस टिकत नाही महाराज. त्याच्यामुळं सांगायचंच असेल सुखाच्या गोष्टी तर देवाला सांगा. दुःख झालं तरी देवाजवळ देवाच्या कुशीत डोकं ठेवून रडा. दोन्ही गोष्टी. देवा सांगू सुख दुःख, देवा निवारील भूक. कोणाजवळही आपलं भांडवल मांडत जाऊ नये. काय उपयोग आहे मूर्ख माणसाजवळ आपलं दुःख सांगून? हा, त्याच्याजवळ दुःख अवश्य सांगा की ज्या माणसातली आपल्याला त्या दुःखामधून काढण्याची ताकद आहे, त्याच्याजवळ अवश्य आपलं दुःख सांगावं. पण तुम्हाला जो दुःखामधून काढू शकत नाही, उलट तोच त्याच्या दुःखामध्ये डुबलेला आहे, त्याला तुम्ही सांगून काय उघड्यापाशी नागडं गेलं? विडाला विडाला आपल्या भावना, आपल्या संवेदना समोरच्याला कळाल्या पाहिजेत, समोरच्या हृदयाला कळाल्या पाहिजेत. त्याला तुम्ही बोला, नाहीतर बोलूच नका. सीता मातेला अशोकवनामध्ये असताना तिला झालेलं दुःख तिला सांगायचं होतं कोणाला तरी. पण माणसाचा स्वभाव आहे ना, दुःख कोणाला तरी बोलून दाखवल्याशिवाय, कुणाजवळ तरी सांगितल्याशिवाय हृदय मोकळं होत नाही, हलकं वाटत नाही. ते सांगावं वाटतं. दुःखाच्याही गोष्टी दुसऱ्याला सांगितल्यानंतर दुःख हलकं होतं, आणि सुख दुसऱ्याला सांगितल्यानंतर सुखामध्ये वाढ होते. त्याच्यामुळे स्वभाव आहे माणसाचा, सांगावं लागतं. सीता मातेला दुःख झालेलं सांगायचं होतं, पण कोणाला सांगावं? सांगणारा आपुलकीचं कुणी नव्हतं. सीता माता अशोकवनामध्ये होते, श्रीलंकेमध्ये होते, रावणानं हरण केलेलं होतं. लंकेमध्ये सीता मातेच्या जवळचं कुणीच नव्हतं ना महाराज. आणि दुःख सांगायला आपल्या जवळचा व्यक्ती लागतो, आपल्या भावना जाणणारा व्यक्ती लागतो. आपल्या विरोधातल्या माणसाजवळ कसं सांगायचं? सीता मातेला कोणीतरी दुःख सांगायला व्यक्ती पाहिजे होता. कुणाजवळ सांगू मी हे दुःख? ज्या झाडाखाली बसली होती ना, त्या झाडाचं नाव होतं अशोकाचं झाड. कुणीच दुःख ऐकायला नाही. सीता मातेनं त्या अशोकाच्या झाडाला तिचं दुःख सांगितलं. सुरुवात अशोकाच्या बनी सीता शोक करी, बरोबर आहे. त्या अशोकाच्या झाडाला सीता मातेनं दुःख सांग, नाहीच ना कोणी दुसरं ऐकायला. काय करील बिचारी? त्या अशोकाला दुःख सांगायला लागले. माझ्या प्रभू रामचंद्रांचं माझ्यापासून विरह झाला. हे अशोका, किती दुःख झालंय माझ्या हृदयाला, तुला काय सांगू? ही सगळी दुःखाची कहाणी अशोकाच्या झाडाला सांगितली. पण बिचारं झाड काय सांगणार आहे सीता मातेला? काय सांत्वन करणार आहे का वापस? सीता माता रडू नका, काही काळजी करू नका, चांगलं. झाड कसं बोलणार आहे? सीता माता शेवटला रडून रडून सांगते, अशोका, तुला मी एवढं दुःख सांगितलं, पण तुम्हाला कसलाच काही रिप्लाय देत नाहीस. तुझं नावच अशोक आहे, तुला माझा शोक काय कळणार आहे? विडाला विडाला माझा शोक तुला कसा कळणार आहे? कारण तुझं नाव काय? अशोक. ज्याला शोकच कळत नाही त्याला माझा शोक काय कळणार आहे? बंद केलं त्याला सांगायचं. म्हणजे आपलं दुःख, आपली संकट, आपल्या अडचणी ज्याला कळत नाही त्याला सांगून काही उपयोग नाही. त्याच्याजवळ फुकट तोंड वाजवू नये, काय उपयोग आहे? आणि मग सीता माता विचार करत होते की माझं दुःख जाणणारं कोणीतरी असावं, माझं सांत्वन करणारं कोणीतरी असावं. आणि मग सीता मातेला दुसरी व्यक्ती भेटली, आणि ते दुःख सांगायला अशोकवनामध्ये दुसरी व्यक्ती भेटली. तिचं नाव आहे त्रिजटा. एक त्रिजटा नावाची राक्षसी होती, बिभीषणाची मुलगी होती, सत्वगुणी होती बिचारी.
आणि मग ती सीतामातेची मैत्रीण बनली आणि मग सीतामातेला आपलं दुःख कोणीतरी ऐकून घेणार आहे असं वाटलं आणि मग ते दुःख सीतामाता त्रिजटेला सांगवो त्रिजटे सखी आईची मात सांगवो त्रिजटे सखी आईची मात देईल कान भेटी हजर गुणाथ देईल कान भेटी हजर गुणाथ सांगवो त्रिजटे सखी आईची माता सांगवो त्रिजटे आईची सखी माता देईल कान भेटी हजर गुणाथ देईल कान भेटी हजर गुणाथ सांगवो त्रिजटे सखी आईची माता देईल कान भेटी मगर गुणाथ सांगवो त्रिजटे आईची सखी माता भेटी मगर हो सांगवो त्रिजटे सखी आईची माता सांगवो त्रिजटे आईची माता देईल कान भेटी हजर गुणाथ देईल कान भेटी हजर गुणाथ सांगवो त्रिजटे सखे ऐशी मात सीता माता त्रिजट सांगवो त्रिजटे सखे ऐशी मात देईल रघुनाथ भेटे मज त्रिजटा सीता मातेनं दुःख सांगितलं ते त्रिजटेला का अशोकापेक्षा जास्त दुःख त्रिजटेला कळालं सांत्वन करीत होती सीतामातेचं सीते रडू नकोस तुला एक ना एक दिवस प्रभुरामचंद्र येऊन इथून नेतील तुला आशीर पुसत होते बरं वाटलं पण तरी सुद्धा ऐका बरं सीतामातेचं समाधान झालं नाही का झालं नाही तिच्या लक्षात आलं मी त्रिजटेला माझं दुःख सांगते पण त्रिजटा फक्त ऐकून घेते त्रिजटा मला या दुःखामधून बाहेर काढण्याचे सामर्थ्य तिच्यामध्ये नाही फक्त ऐकून घेण्याचं सामर्थ्य असे बरेच माणसं आहेत समाजामध्ये तुम्ही त्यांना त्यांची तुमची संकट दुःख अडचणी सांगतात ते बिचारे फक्त ऐकून घेतात करू काही शकत नाहीत विडाला हे दोन गट झाले पहिला गट आहे तुम्ही सांगितलेलं दुःखाची त्याला जाणच नाही तुम्ही फक्त बडबड करता त्याला काही घेणं देणं नाही तुम्ही काय सांगतात हे दुसराही एक गट आहे तुमचं ऐकून घेतो त्याला कळतं तुमचं दुःख पण तुम्हाला त्या दुःखामधून काढण्याचं त्याच्याकडे सामर्थ्य नसतं ते फक्त ऐकतं तुमच्यासोबत रडतं आणि गप्प बसतं मग या दोघालाही दुःख सांगण्यात काही अर्थ नाही दुःख कुणाला सांगावं त्याला आपल्या भावना कळाव्यात नंबर एक पहिली गोष्ट ती आपली प्रिय व्यक्ती असावी त्याला आपल्या भावना कळाव्यात त्यानं आपलं गारानं ऐकून घ्यावं आणि ऐकून घेतल्यानंतर त्यांना आपल्याला त्या दुःखामधून बाहेर काढण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असावं आणि मग त्याला दुःख सांगण्यामध्ये मजा आहे आणि मग त्याच्या समोर रडावं पडावं सगळं गारानं सांगावं सीतामातेला त्रिजटेला दुःख सांगितलं पण सीतामातेच्या लक्षात आलं त्रिजटा फक्त ऐकून घेते पण रावणाच्या कचाट्यातून काढायचं तिच्याकडे सामर्थ्य नाही कारण तीच रावणाची गुलाम आहे विडाला बंद केला त्रिजटेलाही सांगायचं सीतामातेनं बंद केलं काय उपयोग आहे हिला सांगून हीच रावणाच्या गुलामीमध्ये ही काय मला बाहेर काढणार याच्याकडे सामर्थ्यच नाही बंद केलं आणि मग सीतामातेला तिसरी व्यक्ती दुःख सांगायला मिळाली अशी व्यक्ती मिळाली की सीतामातेच्या भावनाही त्याच्या हृदयाला भिडल्या सीतामातेचं दुःख ऐकूनही घेतलं आणि सीतामातेला त्या दुःखातून बाहेर काढण्याची ताकदही त्याच्यामध्ये होते त्याचं नाव आहे मारुती विडाला बरोबर तिसऱ्यांदा कुणाला दुःख सांगितलंय सीतामातेनं हनुमानजी ज्यावेळेस
प्रभू रामचंद्राची मुद्रिका घेऊन सीतामातेला भेटायला येतात आणि अशोकवनामध्ये सीतामातेची आणि हनुमंतरायाची भेट होते. त्यावेळेस सीतामातेला तिसरा व्यक्ती असा भेटतो की तो सीतामातेच्या भावनाही जाणून घेतो, सीतामातेचं दुःख ऐकूनही घेतो आणि तिसरी गोष्ट सीतामातेला त्या दुःखातून काढण्याची ताकदही हनुमंतामध्ये. पण काढलं नाही. सीतामातेचं दुःख ऐकल्यानंतर हनुमंताच्या हाताच्या मुठी करकर ओळाल्या, डोळ्यामध्ये रक्त उतरलं, राग आला आणि सीतामातेला सांगितलं, आईसाहेब तुमचं दुःख मला कळालंय, मला जाण आहे त्या दुःखाची आणि माझ्या ताकदही एवढी आहे, आताही तुम्हाला मी खांद्यावर बसून सर्व समुद्रावर उड्डाण करून तुम्हाला प्रभू रामचंद्रापर्यंत नेण्याची ताकद आहे माझी. पण मला तुम्हाला नेता येत नाही, माझ्या सामर्थ्य नाही असं नाही. मी तुम्हाला इथून एकटाच नेऊ शकतो, एकटाच, काही करू शकत नाही माझं रावणाथ श्रीलंका, पण मी तुम्हाला नेऊ शकत नाही. त्याचं कारण आहे, आज जर हनुमंतानं सीतामातेला खांद्यावर बसवून जर प्रभू रामचंद्रापर्यंत गपचूप चोरून नेलं तर चंद्र सूर्य तोपर्यंत प्रभू रामचंद्राच्या पुरुषार्थाला कलंक लागेल की स्वतःची बायको सुद्धा स्वतः सोडवता आली नाही. विडाला 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 कसला प्रभू रामचंद्र, कसला धनुष्य धनुर्धारी, कसलं सामर्थ्य त्याच्यामध्ये, कसला रघुकुलाचा वीर आहे, असा कलंक लागेल. जर एवढा प्रभू रामचंद्र शूर असता तर एका माकडानं बायको आणावी जाऊन त्याची, आणि प्रभू रामचंद्राला स्वतःची बायको युद्ध करून आणता आली नाही, त्याच्यात पुरुषार्थ नव्हता. प्रभू रामचंद्राच्या या पुरुषार्थाला चंद्र सूर्य तोपर्यंत डाग लागेल, त्याच्यासाठी मला प्रभूचा पुरुषार्थ सिद्ध करायचा आहे, म्हणून मी तुम्हाला फक्त इथून नेत नाही, नाहीतर इथून नेण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. बरं विडाला विडाला. आणि मग प्रभू रामचंद्राला सीतामातेनं जो निरोप दिला, सीतामाता म्हणते, कधी भेटेल हो रघुपती मजला सांगबा मारुती. हे मारुती, माझे प्रभू मला कधी भेटतील, माझे प्रभू रामचंद्र मला कधी भेटतील. जा, तू रामाचा दूत आहेस, तू रामाचा सेवक आहेस, प्रभूला माझा निरोप सांग की सीतामाता तुमच्या विराहामध्ये क्षण 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 जळते. लवकरात लवकर या रावणाबरोबर युद्ध करा आणि मला या दुःखामधून बाहेर. जेने सीता शुद्धी केली, 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 जेने सीता शुद्धी केली. राम सीता भेटविली, 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 राम सीता भेटविली. जेने सीता शुद्धी केली, जेने सीता शुद्धी केली, जेने सीता शुद्धी केली, राम सीता भेटविली, जेने सीता शुद्धी केली, ओ जेने सीता शुद्धी केली, जेने सीता शुद्धी केली, राम सीता भेटविली, राम सीता भेटविली, राम सीता भेटविली. कोणतं गाणं आहे सांगा बरं, सांगा. आलं का लक्षात? नाही आलं. काळ्या मातीत ती फणाचा आहे ना, गोड आहे. तात्पर्य ऐका बरं. जगाची माता जगत जननी सीता मातेला झालेलं दुःख तिनं कोणाजवळ सांगितलं माहिती आहे? तिला झालेल्या दुःखाचा निरोप
प्रभू रामचंद्राला देण्यासाठी विश्वास कोणावर टाकला निरोप सांगण्याचा? त्रिजटेवर नाही, लंकेतल्या कोणावरच नाही, बाकी कोणावरच विश्वास नाही. ऐका, मी सुरुवात कशापासून केली? तुमचं दुःखाचा निरोप देवापर्यंत जावा आणि तुमची अडचण सुटावी असं वाटत असेल ना, दुःखाचा निरोप दुसऱ्याजवळ सांगूच नका. सीतामातेनं जसा हनुमानजीजवळ सांगितला ना, कारण हनुमानजी संत आहेत. दुसऱ्याजवळ सांगूच नका. का? कारण दुसऱ्यात काय सामर्थ्य तुमच्या दुःखामधून तुम्हाला बाजूला काढण्याची? तुमच्या दुःखाची जाणीव असणारं व्यक्तिमत्व म्हणजे फक्त संत. आणि तुमचा निरोप योग्य पद्धतीनं देवापर्यंत जावा वाटत असेल तर फक्त एकच करा, संताची ये पायी हा माझा संताची ये पायी संताची ये पायी हा माझा संताची ये पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्याचा, सर्व भावे दास झालो त्याचा. संताची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्याचा, सर्व भावे दास झालो त्याचा. संताची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्याचा, सर्व भावे दास झालो त्याचा. विश्वास ठेवण्याचं व्यक्तिमत्व जगामध्ये आता कलियुगामध्ये फक्त एवढंच राहिलंय. कुणाजवळ विश्वास टाकायसारखं राहिलं नाही महाराज. कुणावर विश्वास टाकावा? सगळे विश्वासघातके माणसं निघलेत. एवढे विश्वासघातके निघलेत, विश्वासच कोणावर ठेवावं कळत नाही महाराज. ठेवावा? अरे कोण कोणाला फसवल सध्या जगामध्ये काही सांगता येत नाही. सक्का भाऊ भावाच्या व्यवहारामध्ये दलाली खायला लागलाय. याच्या पुढे काय सांगू तुम्हाला? सक्का भाऊ बहिणीपाशी व्याज खातोय सध्या. बहिणीला जर अडचण काही आली आणि भावाला जर पैसे मागितले तर भाऊ स्वतःचेच पैसे बहिणीला व्याजानं देते आणि बहिणीला सांगते लोकाचे आहेत म्हणून. आणि व्याज कोण खात आहे? काय कलियुग निघालाय सज्जन हो. कुणावर विश्वास टाकावा? कुणावर विश्वास ठेवावा? जग विश्वास ठेवण्याच्या लायकीचं राहिलंच नाही. रक्त पिण्यासाठी असे आसुसलेले सगळे एकमेकाच. आणि अशा हावरट दुनियेमध्ये कुणावर विश्वास टाकावा? त्याच्यामुळे इथं विश्वास टाकण्यासाठी दुःख सांगण्यासाठी फक्त एकच व्यक्तिमत्व आहे. महाराज म्हणले, होती संताची या भेटी, भेटी होती संताची या भेटी, होती संताची या भेटी, भेटी होती संताची या भेटी. सांगू सुखाची गोष्टी, सांगू सुखाची गोष्टी, गोष्टी गोष्टी होती संताची भेटी, हो भेटी होती संताची भेटी. सांगू सुखाची गोष्टी, सांगू सुखाची गोष्टी होती संताची भेटी, होती संताची भेटी, होती संताची भेटी. सांगू सुखाची गोष्टी, सांगू सुखाची गोष्टी. संताजवळ हे दुःख सांगावं, संताजवळ ही संकट सांगावी. दुसरीकडे विश्वास ठेवायसारखं राहिलं नाही. हा, माणसं दिसतात तसे विश्वास ठेवण्याच्या लायकीचे, पण तसे नसतात माणसं. ह्या कशामध्ये पांढरे फक कपडे दिसतात, रुबाबदार माणसं दिसतात. असं वाटतं की कितीतरी मोठा माणूस असेल, याला आपल्यावर विश्वास ठेवायला काही हरकत नाही. विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नसतात. लोक आम्हाला फसवतात, तुमचं काय घेऊन बसलात? महाराजांना सुद्धा सोडत नाहीत लोक. तुम्हाला फसवतील याच्यात काय अर्थ आहे महाराज? एका गावामध्ये कीर्तनाला गेलो होतो मी.
माझा घडलेला प्रसंग आहे. कीर्तन छान झालं, समाज असाच भरपूर, वातावरण खूप छान, दणदणीत कीर्तन झालं, छान विषय झाला. आणि कीर्तन संपल्यानंतर सगळे जिकडे तिकडे उठून गेले. मला पॉकेट दिलं, नारळ दिलं आणि थोडे ओळखीचे भजनी मंडळ होतं म्हणून थोडं जागराला 5-10 मिनिट बसव म्हणून मी बसलेलो होतो. आता कीर्तन संपल्यावर 2 जण आले बुवा, गावातलेच असतील. काय कपडे, नंबर 1 पुढाऱ्यासारखे कपडे, मोठा गंध लावलेला, मोठी माळ अशी वर काढलेली 2 जणांनी जवळ आले. म्हणले जय हरी महाराज. म्हणलं जय हरी जय हरी. वा, कुठले आहेत महाराज? महाराजाचा आवाज. म्हणलं केच. काय कीर्तन सांगितलं म्हणले तुम्ही, खूप छान म्हणले. आजपर्यंत 50 वर्ष गावामध्ये सप्ताह होतोय म्हणले, इतके कीर्तन ऐकले पण असं कीर्तन कधीच झालं नाही. नंबर 1 कीर्तन झालं म्हणले तुमचं. काय गाव खुश झालं म्हणले तुमचं. हां, मग किती दक्षिणा दिला गाववाल्याने बघा बरं. आता मी म्हणलं देऊ द्या, काय नाही 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 तुम्हाला ते माहीत नाही म्हणले, आमच्या गाववालेली अक्कल नाही, चांगल्या माणसाची किंमत करत नाहीत आमच्या गावातले लोक. हां, कसल्याही कीर्तनाली 30-40 हजार देते पण तुम्हाला दिलेले नसतील बघा तुम्ही. आता मी काढले बाजूला, म्हणलं आहेत बुवा एवढे एवढे 10-10 हजार रुपये आहेत, हे बघा म्हणले असले लोक आहेत आमच्या गावातले. आम्ही 2 जण थोडे बाजूला गेले की असला घोटाळा करतात म्हणले. 10,000 असते तुम्हाला कीर्तनाला? अहो 30-40 हजाराचं कीर्तन आहे, 10,000 रुपये तुमची किंमत कमी केली या लोकांनी. आम्ही जरा बाहेर गेलतो म्हणून घोटाळा झाला म्हणले. घाबरायचं नाही महाराज, इकडे आणा ते पाकिट. आता मला खालून गुदगुल्या झाले की मला वाटलं आता 10 नेते 40 काढून देतात काही की. इकडे या. मी ते 10 काढले दिलं ते पाकिट. इथंच बसा म्हणले, हालू नका. मूर्ख म्हणले लोक, एवढे पैसे असतात महाराजाला कुठं? नंबर 1 महाराज आहे म्हणले, इथंच बसा महाराज, हालू नका. म्हणलं नाही हालत. गेले गेले नाही कळालं का? मी आणखीन बघतोय कुठं दिसतेत का, वर्ष झालं आणखीन दिसलेले नाही. 10ही गेले आणि 40ही गेले महाराज. पुन्हा वापस नाही आले. जागरही झाला आणि काकडाही झाला, मी तिथंच. काय करावं? कसा विश्वास ठेवायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? विश्वास ठेवण्यासारखं जग राहिलं. महाराज म्हणले ऐका बरं, ज्याला कोणाला विश्वास येत नसेल ना, त्यानं फक्त 2 गोष्टीवर विश्वास या जगामध्ये ठेवायचा, एक संत आणि दुसरे ग्रंथ. विडाला विडाला शास्त्र, पुराण, ग्रंथ आणि संत, या 2-3 गोष्टीशिवाय विश्वास ठेवण्याचं जगच नाही राहिलं. महाराजांचं प्रमाण आहे, तुका म्हणे नाही विश्वास जामाने पावे विचारो. तुका म्हणे नाही विश्वास जमाने महावे पुराणे विचारो. महावे पुराणे विचार. तुका म्हणे नाही विश्वास जमाने महावे पुराणे हो विचारोनी. महावे पुराणे विचारोनी. तुका म्हणे नाही विश्वास जमाने महावे पुराणे विचारोनी. महावे पुराणे विचारोनी. ज्याला कुणावरच विश्वास नाही ना, नका ठेवू विश्वास. मग तो बरं आहे म्हणले, ज्याला विश्वास कुणाचाच नाही त्यानं कुणाला विचारावं? पुराणाला. पुन्हा जाऊ तिकडे. अगोदर कोणाला विचारावं? ग्रंथ ज्याला कळतो त्या ग्रंथाला विचारावं. तो का म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथी, तारिले पतित नेनो किती. ज्याचा कुणावर विश्वास नाही त्यानं पहावे पुराणी विचारोनी. तो का म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे. ज्याला विश्वास नाही त्यानं पुराणाकडे जावं, विद्वानाकडे जावं आणि त्याला विचारावं. सांगा बरं,
माझ्याकडे अशी अशी अडचण आहे, मला याचं ज्ञान नाही, मला कळत नाही आणि मला दुसऱ्याचा विश्वास नाही. तुम्ही चांगलेत म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. तुम्हाला ग्रंथ कळतात, तुम्हाला शास्त्र कळतंय, तुम्हाला पुराण कळतंय, त्याचा अभ्यास आहे, जरा मला याचं उत्तर द्या. पण कधी कधी असं होतं ना महाराज, ज्याला कळतं ना तो सुद्धा खरं बोलल याची गॅरंटी हो. त्याच्या अंगलट जर एखादी गोष्ट आली तर ते सुद्धा खोटं बोलायला मागं पुढं पाहत नाही. आमच्यासारख्याचं कसं आहे माहिती आहे का, जोपर्यंत धंदा अंगलट येत नाही तोपर्यंत आम्ही बोलत असतो ना, आमच्या अंगलट आलं की आम्ही तुमच्या कोलीत असतो. विडाला विडाला वेदवान माणसाची खासियत असते महाराज, वकिलाची. कसा कोणी कोण पळवाट काढायची आणि कसा वाद पलटायचा हे त्याला चांगलं माहीत असतं. तसं आमच्यासारख्या विद्वानाला आणि ग्रंथशास्त्र कळणाराला आमच्यावर कललेली बाजू तुमच्यावर कशी ढकलून द्यायची आमच्या इतकं तुम्हाला कधीच माहीत नसतं. आणि तुम्ही विश्वास ठेवता, बरोबर आहे की नाही? कारण तुम्हाला माहीत असतं महाराज आहेत, शास्त्री आहेत, विद्वान आहेत, हे आपल्याला बरोबरच सांगतील. पण ते सुद्धा बरोबरच सांगतील याची गॅरंटी नसते. बरं, तुम्हाला उदाहरण सांगतो. जुन्या काळामध्ये, आता तरी थोडं जरा जग अपडेट झालं आहे, सोशल मीडिया आला आहे, सगळ्यांना कळतं आहे, गुगलवर जे पाहिजे ते मिळतं आहे. पण जुन्या काळामध्ये काहीही गावामध्ये विचारायचं असलं, मुहूर्त विचारायचं असलं, एखादा कार्यक्रम विचारायचा असला, तिफन धरायची असली, शेतातलं काहीही करायचं असलं की कुणाला विचारायला जायचे लोक? बरोबर ना? देवबाप्पाला. बरोबर आहे की नाही? सकरात कशी आहे या वर्षीची, कुणाला विचारायचं? पाडवा कसा आहे या वर्षीचा, कुणाला विचारायचं? यंदा पाऊस कसा पडेल, कुणाला विचारायचं? यंदा पीक कोणतं येईल, कुणाला विचारायचं? बरोबर. शेत कोणाचं? आपल्या पिढ्यानपिढ्या वाहणारे आपले बापदादा, शेत आपलं. मग आपल्या कोण्या तुकड्यात आणि कोण्या रानात काय येतं हे आपल्याला कळतं का त्याला घरात बसून कळतं? बोला की. आपलं शेत कोणतं तुकडं आपलं कोणत्या लायकीचं आहे, आपला कोणता पट्टा शेताचा कोण्या लायकीचा आहे, त्याच्यात कोणतं पीक येतं हे आपल्याला जास्त माहिती आहे का त्याला घरात बसून माहिती आहे? आपल्याला माहिती आहे ना. मग विचारायला कोणाला जातो आपण? का बरं? विश्वास. कारण त्यांना चांगलं कळतंय, शास्त्र कळतंय, पंचांग कळतंय, भविष्य कळतंय. हा आपला काय त्यांच्यावरचा विश्वास आहे. विश्वास. काय करावं? एका गावामध्ये तुमच्या जसं महादेवाचं मंदिर आहे का, तसं त्या गावामध्ये खंडोबाचं मंदिर होतं. मोठं मंदिर खंडोबाचं. आणि अख्खा गावाचं कुळदैवत म्हणजे खंडोबा. भयंकर श्रद्धा खंडोबावर. पण आपल्याकडं त्या खंडोबाचं एक दुसरं स्वरूप मानतात एका प्राण्याला. कुणाला? कुत्र्याला. बरोबर. त्याला सुद्धा काय म्हणतात आपले माणसं? म्हणतात ना खंडोबा. असं आहे. त्या गावामध्ये ना कुत्र्याला एवढा मान असायचा. कशामुळं? कारण गावात खंडोबाचं मंदिर आहे ना, खंडोबावर लोकांची श्रद्धा. असे कुत्रे होते महाराज. प्रत्येकाची त्या कुत्र्यावर श्रद्धा, कारण ते देवाचा प्राणी आहे म्हणून. एक दिवशी गावातले 10-12 लेकरं खेळत त्यांच्या खेळात इतके रमले की त्यांना उगीचच त्या कुत्र्यांना मारायचा छंद लागला. दगड मारत एका कुत्र्याला जे मारत गेले ते लेकरं, 10-12 लेकरं, एक दगड एका कुत्र्याच्या मस्तकात बसला आणि कुत्रं जागेवर मेल. कुठं बुकलं? तिथं बुकविलं वय. बर. कुत्रं मेलं. बरं माझ्याकडं बघा. कुत्रं मेलं हे सगळ्या गावामध्ये पसरलं महाराज. आणि गावामध्ये सगळ्या मिटिंगा चालू झाल्या. केवढं मोठं भयंकर पाप झालं. आपल्या गावामध्ये कुत्र्याची पूजा केली जाते, आपल्या गावामध्ये कुत्र्याला देव मानलं जातं, आणि आपल्या पोरांनी कुत्रं मारलं. आता खंडोबाचा कोप झाल्याशिवाय राहत.
सगळ्या गावामध्ये महाराज गोंधळ निर्माण झाला. कुत्रं मेलं, आता काही खरं नाही, आता देवाचा कोप झाल्याशिवाय राहत नाही. आता या पापामधून बाहेर पडण्याकरता काहीतरी प्रायश्चित्त कर्म करावं लागल, एखादी पूजा करावी लागल. याचा पर्याय विचारायला अख्खं गाव कुणाच्या दारात? देवाकडं. देवबाप्पाच्या. इथं नाही ना कुणी देवबाप्पा आहेत का? आहेत. असू द्या, काही अडचण नाही, त्यांचं नाही बरं का. अख्खं गाव देवबाप्पाच्या दारामध्ये. देवबाप्पा बाहेर या. देवबाप्पा बाहेर आले, पंचांग घेऊन हातामध्ये. सकाळी सकाळी स्नान केलेलं. अख्खं बघितलं तर गावच्या गाव दारामध्ये आले. देवबाप्पा म्हणले आज काहीतरी मोठा चान्स दिसतोय, लय दिवस झालं सपाट्यात आले नव्हते, दक्षिणाच नाही बऱ्याच दिवस झाला. आलेत. बोला मंडळी, काय झालं? देवबाप्पा अनर्थ झाला. काय अनर्थ झाला? अहो, आपल्या गावातल्या या 10-15 लेकरांनी कुत्रं मारलं, कुत्रं. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या गावात खंडोबाचं मंदिर आहे. कुत्रं म्हणणं आपल्या गावासाठी चांगलं नाही, काहीतरी विनाश होईल. देवबाप्पा म्हणले काय झालं? कुत्रं मारलं? अरे बापरे 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 बापरे, हे असलं महापाप व्हायला नाही पाहिजे होतं गावामध्ये. भयंकर घडलं हे. अहो घडलं देवबाप्पा, खरं आहे. म्हणून तर आम्ही तुमच्याकडे सगळे सरपंच, पाटील, कार्यकर्ते लोक आलो. याच्यावर काहीतरी पर्याय काढा देवाचा कोप होण्याच्या अगोदर. बघा काहीतरी पर्याय आहे का तुमच्या शास्त्रामध्ये, पंचांगामध्ये. आता आम्हाला काय कळतंय, आम्ही अडाणी माणसं आहेत. देवबाप्पा म्हणले हे बघा, खंडोबाच्या कुलदैवताच्या गावामध्ये कुत्रं मरू नये पण मेलं. पण कुत्रं मेल्यानंतर मला नाही वाटत कुठलं प्रायश्चित्त कर्मन पूजा होऊन आता हा कोप जाईल म्हणून. हे अवघड आहे बुवा. मग तो घाबरले की महाराज सगळेच. म्हणले असं करू नका देवबाप्पा, पंचांग उघडा, काहीतरी बघा, काहीतरी पर्याय असं. देवबाप्पा म्हणले थांबा जरा, बघतो, पंचांग उघडून बघतो, काही निघाला पर्याय तर सांगतो बुवा. पानं उलटायचं, देवबाप्पाने कपाळावर आट्या टाकायच्या. देवबाप्पाने असं केलं की लोकांनी घाबरायचं. काही पर्यायच दिसत नाही भाऊ, आराम भाऊ, अवघड आहे. गाबड्यांनी काय करून ठेवलं हे. देवबाप्पा पुढं बघा. नाही, काय उपयोग नाही. सगळे पानं चाळायचे, त्यानं पान उलटिलं की यांच्या धडधड्या वाढायच्या. पुढल्या तरी पानावर निघल काही की चांगलं, पुढल्या तरी पानावर निघालं काही की चांगलं. शेवट एक पान राहिलं. देवबाप्पा म्हणले हे बघा, शास्त्रामध्ये माझ्या पंचांगामध्ये या पापाला काहीच पर्याय नाही. शेवटी सगळे गाववाले म्हणले देवबाप्पा हे बघा, काय खर्च व्हायचा आहे ते होऊ द्या. कळलं का तुम्हाला? देवबाप्पा खर्चाला घाबरू नका, गावचा प्रश्न आहे, आम्ही घरोघर पट्टी करतो, काय खर्च व्हायचा आहे ते होऊ द्या, पण पर्याय काढा. वाटल तर तुमचं वाढवून घ्या. हा, देवबाप्पा म्हणले मग थांबा, एक पान राहिले, एक पान राहिले, त्याच्यावर बघतो काय असलं. मग ते पान उघडलं आणि मग देवबाप्पाने सांगितलं हे बघा गावकरी मंडळी, माझ्या शास्त्रानुसार आणि माझ्या विद्वत्तेनुसार एक तर खंडोबाचा अवतार म्हणजे कुत्रे, ते मरू नये. पण आता तुमच्या पोराकडून मोठा गुन्हा घडला, आता त्याला एकच पर्याय सांगा देवबाप्पा. काय पर्याय? एकच पर्याय सांगा ना मग. जे कुत्र मेलय म्हणले हा, त्या कुत्र्याच्या वजनाचं सोन्याचं कुत्र करायचं आणि ते ब्राह्मणाला दान द्यायचं. म्हणले काय? सोन्याचं कुत्र दान द्यायचं? सरपंच पाटलाला म्हणला रामभाऊ, कुत्र केवढं होतं रे मेलेलं? पिल्लू होतं का काय? ते म्हणला छाती इतकं होतं. ते म्हणलं साऱ्या गावातल्या बाया वरबडल्या तरी तेवढं सोनं व्हायचं नाही ना, आता काय करायचं? देवबाप्पा असला कसला पर्याय? अहो जरा दुसरा काय तर अजिबात नाही, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. चला लागा कामाला, त्या मापाचं वजनाचं कुत्र करा आणि मला दान आणून द्या. अवघडच झालं. मग एक जण म्हणला ए, कुत्र्याला दगड 15 जणाचा लागला, 15 पोरायचा का एका पोराचा लागला? अहो एकाच पोराचा लागणार असेल ना.
मग ज्या पोरानं दगड मारलाय त्याच्या बापाकडून घेणं आपला काय संबंध आहे? आपल्या पोराचा काय दोष आहे? सापडा म्हणले नेमका कोण्या पोराचा दगड लागला त्याच्या बापाची जमीन विका आणि सोन्याचं कुतर करून द्या. आपण काय म्हणून आपलं सोनं द्यायचं? मग ते 10-15 लेकरं बोलवून घेतले. खरा सांगा रे म्हणले, नेमका कुणाच्या दगडानं कुत्र मेलं? तपास काढला तर महाराज पोरग बामणाचंच निघलं. पोरग कोणाचं निघलं? बामणाचंच पोरग निघलं. सगळे म्हणले हे चांगलं झालं, आता बरं झालं. सगळे गाववाले ब्राह्मण देवाकडे, देव बाप्पा बाहेर या. आणलं का कुत्र? म्हणले इकडे या, सांगतो कुत्र कसं आणायचं ते. म्हणले का आणलं नाही? देव बाप्पा कुत्र कुणाकून मेलं हे तर बघा. म्हणले कुणाकूनही मरू द्या, ते दिल्याशिवाय पर्याय नाही आणि ज्याच्याकून मेलं त्यानंच द्यावं लागेल. मग गावाले म्हणले देव बाप्पा तुमच्या मुलाला विचारा कुत्र कुणाकून मेलं. माझ्या मुलाचा काय संबंध आहे? पण एकदा विचारून बघा ना म्हणले. मग देवबाप्पा म्हणले अरे गणेश, कालचं कुत्र कुणाकून मेलं? ते म्हणला पप्पा माझ्याच दगडानं मेलं. आता देवबाप्पाने पंचांग गुंडाळून असं मध्ये ठेवलं. मग गावाला म्हणले आता कसं करायचंय कुत्र्याचं? इकडे या, बसा. काय असतं मंडळी, काल वार कोणता होता? म्हणले काल सोमवार होता. कुत्र कोण्या रंगाचं होतं? म्हणले तांबड्या. मग सोमवारी तांबड्या रंगाचं कुत्र मेल्यावर एवढं काय पाप नसतं. हां, जर रविवार असता कुत्र जर काळ्या रंगाचं असतं तर मग पाप झाला असतं. पण काही त्याच्यात एवढं अवघड नाही. मी वारच बघितला नव्हता. काल सोमवार होता ना, सोमवारचं काही नाही. आणि कुत्रही तांबड्या रंगाचं होतं. गंगेत स्नान केलं की पाप फिटतंय. तुम्हाला कळलं का आता? तुका म्हणे नाही विश्वास सजा विठाला विठाला. आता गावाचा ज्याच्यावर विश्वास होता त्यानं असा विश्वासघात केल्यानंतर आता विश्वास कोणावर ठेवायचा? नाही ठेवता येत. विद्वान लोक, पंडित लोक, शिकलेले माणसं, ज्यांना शास्त्र कळत आहे, ज्यांच्याकडे विद्वत्ता आहे, ती माणसं त्यांच्या अंगलट आलं की पळवाट काढतात आणि शास्त्रच बदलून टाकतात. बरं, त्यांनी काय बदल केलाय? ते खरं बोलतायत का खोटं बोलतायत हे आपल्याला कळतंय? नाही कळत. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, आपल्या परमार्थामध्ये आणि आपल्या संसारामध्ये आलेल्या अडचणी विद्वानाला नाही, पंडिताला नाही. तुकोबाराय म्हणले मी विचारतच नाही, त्याला किंमतच देत नाही. कोणाला? विद्वानाला. का? आणि कनो हे माझे मना हो का पंडित, आणि कन हे माझे मना, आणि कन हे माझे मना, हो का पंडित सारा, आणि कन हे माझे मना, अधिक नये माझे, अधिक नये माझे मना, हो का पंडित शहारा, हो का पंडित शहारा, हो का पंडित शहारा. अरे हे पंडिताला आणि विद्वानाला विचारायचा प्रश्न नाही. हा आजचा जो तुकोबाराने विचारायचा जो प्रश्न आहे ना, तो विद्वानाला आणि पंडिताला प्रश्नाचा विषयच नाही. का? काय प्रश्न होता? प्रश्न असा होता, आयुष्यभर परमार्थ करणारी माणसं, भजन करणारी माणसं, त्या माणसाला त्या भजनानं शेवटला मोक्षाला न्यावं का नरकाला न्यावं? भजनाची फलप्राप्ती मोक्ष का नरक? मोक्ष आहे. भजन हे मोक्षाला नेण्याचं साधन आहे.
पण कधी कधी असं होतंय, बऱ्याच जणांचं उदाहरण असं आहे, त्या भजनानं त्यांना मोक्षाला नेण्याच्याऐवजी त्या भजनानं त्यांना नरकाला नेलंय. नरका जाणे चुके नरका जाणे चुके भजन केलं, परमार्थ जर केला तर तो मोक्षाला नेत नाही. परमार्थ असा करावा की त्या परमार्थानं तुम्हाला मोक्षाला न्यावं. पण परमार्थ जर चुकीचा घडला तर तोच परमार्थ तुम्हाला नरकाला नेऊन टाकू शकतो. योग्य दिशेनं झाला पाहिजे, योग्य पद्धतीने झाला पाहिजे. नाहीतर असे बरेच उदाहरण आहेत की त्यांच्या परमार्थानं त्यांना मोक्षाला नाही नरकाला नेलं महाराज. का? परमार्थ वाईट नाही, पद्धत वाईट आहे. विडाला विडाला बरेच माणसं असे उदाहरणं सापडतात महाराज. आयुष्यभर परमार्थ केलेले माणसं, पण त्यांचं वाटोळ होतं, वाईट होतं. आणि मग हे असे लोक म्हणायला लागतात, देव देव करणं बी चांगलं नाही. म्हणे का? हे काय त्या फलाण्यानं बघा ना किती देवदेव केला, त्याचं काय देवानं चांगलं केलं. तुम्हाला काय म्हणायचंय? देवदेव वाईट आहे का तो करणारा वाईट आहे? करणारा वाईट. तुमचं काय मत आहे? परमार्थ वाईट आहे? परमार्थ वाईट कसा असू शकतो? अरे परमार्थ हा परमार्थ साधून देणारा परमार्थ आहे. परमार्थ वाईट नाही, ज्यानं केला तो वाईट होता. एक वाक्य नीट आहे का बरं? परमार्थ हा कधीच वाईट नाही, वाईट माणसं परमार्थात आले म्हणून वाटोळ आहे. विडाला कारण पापी लोकांनी, दुष्ट लोकांनी त्यांची पाप झाकण्यासाठी माळा घातल्यात. माळ वाईट आहे काय? परमार्थ वाईट आहे काय? वाईट नाही. मग हे वाईट का दिसायला लागलं? त्याचं कारण आहे, वाईट लोकांनी त्यांची पाप झाकण्याकरता त्यांनी माळा घातल्या आणि त्यांनी परमार्थात येऊन सगळं वाटोळं केलं. त्यांनी माळा घातल्या पण पहिल्या चाली सोडलेल्या. सोडल्यात काय? माळा घातली म्हणजे पहिले गुण गेलेत काय? नाही गेलेले. आणि मग माणसं म्हणते किती भजन करीत होता, किती भजन करीत होता, पण कसं काय त्याचं इतकं वाईट झालं? काय करायचंय? 2-2 वाजेस्तोवर आरडत होता, 2-2 वाजेस्तोवर भजन करीत होता आणि घरी जाताना लोकांचं काही बी उचलून नेत होता. काय करतो त्या भजनाला? ऐका बरं, भजन कसं असतं माहिती आहे का? भजन द्वेषाचं नसतं, भजन कपटाचं नसतं, भजन दुसऱ्याच्या उरावर करायचं नसतं. त्याला यायला लागले म्हणून मी बी शिकलो, ती शिकली म्हणून मी बी शिकले, याच्यासाठी भजन नसतं. भजन देवासाठी असतं. भजन चढावडीसाठी नसतं, दुसऱ्याची जिरवायसाठी नसतं. आणि जे भजन दुसऱ्याची जिरवायसाठी ना ते नरकाला नेत असतं. विडाला विडाला विठाला 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 विठाला. महाराज म्हणले प्रेमाविन भजन नाकाविन मोती. प्रेमाविन भजन नाकाविन मोती. प्रेमाविन भजन नाकाविन मोती. प्रेमाविन भजन नाकाविन मोती. अर्थाविन पोती वासुनिकाय वासुनिकाय
हरिमुखी गातात हरपरी चिंतात प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन मोती वाचन काय अर्थाविन मोती वाचन काय प्रेमाविन भजन अर्थाविन वीणा मोती वाचन काय काय उपयोग आहे त्या भजनाचा प्रेमाविन भजन भजनामध्ये काय पाहिजे प्रेम पाहिजे प्रेम एकमेकाविषयी प्रेम पाहिजे बरोबर दुसरं म्हणायला लागले की इकडच्यानं वाकडं तोंड करायचं काय भजनं झालेत महाराज गावागावामध्ये 4-4 पार्ट्या आहेत भजनाच्या तुमच्याकडं नसल पण आमच्या बीड जिल्ह्यातलं सांगतोय एका गावात किती पार्ट्या आहेत भजनाच्या 4 पार्ट्या आहेत कुणाचाच कुणाला मिळ नाही याचा भोंगा त्याच्याकडून त्याचा भोंगा याच्याकडं नुसता गोंधळ आहे काहीच कळत नाही महाराज हे काय भजनात प्रेम आहे असं वाटतंय का तुम्हाला हां आणि हे भजन तुम्हाला काय वाटतंय मोक्षाला नेईल रांडविने देवी शृंगार पैकेला रांडविने देवी शृंगार पैकेला हो रांडविने पाय शृंगार ते केला रांडविने पाय शृंगार ते केला रांडविने देवी शृंगार पैकेला रांडविने देवी शृंगार पैकेला रांडविने देवी शृंगार ते केला रांडविने देवी शृंगार ते केला प्रेमवीण धारा ज्ञानी तैसा ज्ञानी तैसा ज्ञानी तैसा प्रेमवीण धारा ज्ञानी तैसा ज्ञानी तैसा ज्ञानी तैसा प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई हो प्रेमवीण झाला ज्ञानी तैसा ज्ञानी तैसा ज्ञानी तैसा प्रेमवीण झाला ज्ञानी तैसा ज्ञानी तैसा ज्ञानी तैसा प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमवीण प्रेम सुख नाही समाधान नाही समाधान रांडोबाईनं शृंगार करू नये असं शास्त्र सांगतंय मी नाही बरं जिचा पती या जगामध्ये नाही राहिला त्यानं शृंगार नाही करायचा कारण शृंगार हा कोणासाठी असतो जगासाठी करत नसते स्त्री शृंगार तिला जगाला दाखवायचा नसतो आणि तिनं दाखवूही नाही जगाला तिनं शृंगार करावा हा तिच्या पतीसाठी करावाचा असतो मग जिचा पती दुर्दैवानं या जगामध्ये राहिला नाही मग तिनं शृंगार कुणासाठी करावा करू नये पण पती नसताना सुद्धा जर त्या रांडोबाई शृंगार करून मिरवत असेल तर तिच्या मिरवण्याला नारवण्याला किंमत नाही महाराज तिची किंमत कमी आहे त्याच्यावर स्त्रियाचा विषय चालला इथे हे शास्त्र आहे अलग लक्षामध्ये तिचा पती तिचा परमेश्वर असतो आणि त्या पतीसाठी तिनं नटायचं असतं थाटायचं असतं शृंगार करायचं असतं आणि त्या पतीसमोर उभं राहायचं असतं आणि जिचा पती या जगात राहिला नाही तिनं शृंगार करायचा नाही आणि जर पती नसताना सुद्धा एखादी बाई शृंगार करत असेल तर शास्त्र सांगतंय त्या नटण्याला बिलकुल किंमत नाही तसं ज्याच्या भजनामध्ये प्रेम नावाची गोष्ट नाही त्यानं किती आरडाओरड केली तरी त्याला बिलकुल किंमत नाही मग त्यांना कितीही आरडू द्या कितीही गवळणी म्हणू द्या आणि कितीही अभंग म्हणू द्या आणि कितीही चांगलं कीर्तन सांगू द्या आणि कितीही यांना हाणू द्या काही नाही का बरं कारण त्याच्यात काय नाही प्रेम नाही भजनात काय पाहिजे प्रेम पाहिजे अरे नवीन एखादं लेकरू म्हणायला लागला अशी लेकरं शिकायला लागली एखादी मायमाऊली शिकायला लागली तर म्हणील थोडं आपसुरी म्हणील ते पोरगं थोडं तालास्वराच्या बाहेर म्हणील त्याच्या पाठीहून हात फिरवावा लागतो बरोबर बाळा मन काही नाही आज चांगलं आज असं म्हणतोस ना उद्या शिकशील हां त्याच्यानंतर येईल तुला प्रयत्न कर रोज भजनाला येत जा प्रेम वाढलं का नाही ते पोरगं येईल का नाही पुन्हा पुन्हा भजनाला
बरोबर आहे की नाही? पण एखादं नवीन पोरग भजनाला आलं आणि जरा वाकडं तिकडं म्हणलं, हे उठ, कशाला येतंय हो ते पुन्हा? कशाला येतंय ते? येत नाही पुन्हा. का? प्रेमच नाही ना तुमच्याकडे. प्रेम असलं तर लेकरं येतील ना तुमच्याकडे. एखादं चांगलं म्हणायला लागलं, अरे जुने माणसं लयच विचित्र आहे, तू नवीनला शिकूच देत नाहीत महाराज. प्रेम नावाची गोष्ट नाही. एखादं जर चांगलं म्हणायला लागलं, त्याला म्हणलं ना, होय बुवा ते आपल्या गावातलं पोरग चांगलं म्हणायला लागलंय. काय म्हणायला लागलंय चांगलं? हाय का स्वराचा पता? झालं. येत नाही. ही जी साधना आहे, हा जो परमार्थ आहे, द्वेषाचा, कपटाचा, मत्सराचा जो परमार्थ आणि जी सेवा आहे आणि जे भजन आहे, ते मोक्षापर्यंत नेत नाही, ते नरकाला नेतं. आणि मग आमचं चाललेलं भजन, आमचा चाललेला परमार्थ खरंच योग्य दिशेनं चाललाय का चुकीच्या दिशेनं चाललाय, हे कुणाला तरी विचारावं लागेल का नाही? कारण आपल्याला कळत नाही आपण काय काय करायला लागलो ते. आपण आपल्याला शहाणेच समजत असतो. आलं का लक्षामध्ये? माणूस स्वतःच्या चुकीचा वकील असतो आणि दुसऱ्याच्या चुकीचा जज असतो. आपल्या चुका मान्य करत नाही, त्याची वकालत करतो. नाही नाही, माझं तसं नाहीच. माझं चाललेलं भजन, माझा चाललेला परमार्थ खरंच मोक्षाकडे जाणार आहे का नरकाकडे जाणार आहे, हे मला कळत नाही. मग हे कोणाला तरी विचारलं पाहिजे, आणि ज्याला विचारायचंय त्याच्यावर आपला विश्वास पाहिजे. इथून आपल्या कीर्तनाची सुरुवात होती. मग हे विचारायचं कुणाला? मूर्खाला नाही, पंडिताला नाही, विद्वानाला नाही. का? कारण आमचा त्यांच्यावर विश्वास नाही. मग आमचा परमार्थ कसा असावा, कसा आहे, तो मोक्षाकडे जाईल का, याच्यासाठी जर तुम्हाला विचारायचं असेल तर तुकोबरा म्हणले दुसऱ्याला विचारू. जया परमार्थाची तुम्ही दुसऱ्याला विचारूच नका. म्हणले मग कोणाला विचारावं? महाराज म्हणले तुम्ही संतांना विचारा. मग संताकडे जाऊन विचारायचं असेल ना, तर संताकडे जाऊन विचारण्याची पद्धत आहे. म्हणले कसं विचारावं लागल? जया परमार्थाली संताशी आस आसाने पूजा करी गाया वाजा पूजा करी काया वाचा मने आई
विचारायचं असेल, आपली अडचण, आपलं दुःख, आपलं संकट जर विचार, खरंच मी योग्य आहे का, माझा उद्धार होईल का, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, हे कुणाला विचारावं? ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. हे सगळं विचारावं तर संतांना विचारावं. पण त्या संतांना विचारायचं असेल तर त्याची पद्धत माहीत पाहिजे. आलं लक्षामध्ये? विचारायचं कुणाला विचारायचं? संतांना. पण कसं? गचोऱ्याला धरून नाही. विचारण्याचा व्यवहार आणि पद्धत कळाली पाहिजे. त्यांच्याकडे जात असताना तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिनः. ते सांगतात नाही असं नाही, ते 100% तुम्हाला सल्ला देतात, सांगतात, तुम्हाला मार्गदर्शन करतात. फक्त तुम्हाला त्यांच्याकडे जाण्याची आणि विचारण्याची पद्धत माहीत पाहिजे. आणि ती पद्धत नाथ महाराजांनी सांगितली. घाली संतांशी आसने, पूजा करी काया वाचा मने, आणि मग एका जनार्दनी जाणे. ते सगळं जाणतात, तुम्हाला काय पाहिजे ह्यांची त्यांना जाण आहे. आणि मग तुम्ही जी इच्छा कराल, इच्छिले ते पुरवी. आणि मग त्यांना विचारा, महाराज माझं भजन जे चाललेलं आहे, माझा जो परमार्थ चाललेला आहे, खरोखरच ते मोक्षाकडे जावा असं वाटत आहे मला. मग त्याच्यासाठी मला काय करावं लागेल? त्याचं उत्तर पहिल्या चरणात आहे. संतांशी आसन घालावं, काया वाचा मनानं त्यांची पूजा करावी, त्यांना प्रसन्न करावं. आणि मग त्यांच्या समोर हात जोडून शरणागती पत्करावी आणि त्यांना प्रश्न विचारावा, माझा परमार्थ योग्य कसा होईल याच्यासाठी मला मार्गदर्शन करा. माझं भजन मला सुंदर कसं होईल, माझं भजन मोक्षाला कसं जाईल याचं मला मार्गदर्शन करा. आणि मग ते सांगतात तुम्हाला, बाबा खरंच तुम्हाला जर परमार्थाची चाड असेल तर तुम्ही अगोदर पथ्य पाळा. काय करावं लागेल? तेनी सांडावे लिगाड. हे त्यांनी सांगितलं की खरंच ज्याला परमार्थाची चाड, चाड म्हणजे गरज, तुम्हाला खरंच परमार्थाची चाड असेल, गरज असेल, तर संतांनी सांगितलं अगोदर तुम्ही लिगाड म्हणजे उपाधी सोडून द्या. लिगाड शब्दाचा अर्थ आहे उपाधी, आणि उपाधी शब्दाचा अर्थ आहे जाणीव, जाणीव शब्दाचा अर्थ आहे ज्ञान, आणि ज्ञानापाशी अहंकार, याचं नाव लिगाड. विडाला विडा परमार्थामध्ये आणि भजनामध्ये लिगाड ज्याच्याकडे असेल म्हणजे अहंकार. धडक अर्थ घेऊन टाका त्याच्या बाकीच्या डेफिनेशन नंतर करू. पण धडक अर्थ, लिगाड शब्दाचा अर्थ उपाधी, आणि उपाधी अहंकाराची असते. अहंकाराच्या उपाधीपेक्षा दुसरी उपाधी नाही, हे लिगाड सुटलं पाहिजे. मी कोण आहे हे सुटलं पाहिजे. माझ्यासारखा म्हणणारा कोणी नाही, माझ्यासारखा गाणारा कोणी नाही, माझ्यासारखा वाजवणारा कोणी नाही,
माझ्यासारखा कीर्तन करणारा कोणी. हे जे लिगाड आहे ना, हे लिगाड धरून जे चाललंय ना, ते नरकाला नेत आहे. विडाला कशातही मीच, दुसऱ्याला काही किंमतच नाही. ही एक वृत्ती आहे माणसांची, दुसऱ्याला किंमतच द्यायची नाही. माझ्यासारखं जमतं काय, मी जमू देतो काय. हे जे मी 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 जो अहंकार पाठीमागं लागलाय का, याचं नाव लिगाड आहे. आणि हे लिगाड घेऊन जी माणसं परमार्थन भजन करतात का, नरकालाच. मग ज्याला वाटत आहे ना आपलं भजन नरकाला नेऊ नये, त्यानं पहिली गोष्ट जया परमार्थाची चाड, तेने सांडावे लिगाड. आणि मग धरोने भजनाची चाड, नित्यनेम आदरे. नित्यनेमानं असं शुद्ध भजन करावं, द्वेष मत्सर रहित भजन करावं. आणि असं जर केलं तर महाराज म्हणले, मोक्ष येईल सुखी नाम स्मरतादरे. 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 सोडलं, अहंकार नावाचं लिगाड जर पाठीमागलं सोडून दिलं ना, नाथ महाराज म्हणले माझी गॅरंटी, मोक्ष येईल सुखी. तुम्हाला मोक्षाकडे शोधत जायची गरज नाही, मोक्ष तुम्हाला शोधत तुमच्या घरी येईल. मोक्ष येईल शब्द काय वापरलाय, येईल, तो चालून तुमच्याकडे येईल, ही गॅरंटी आहे माझी. फक्त काय करा, तेने सांडावे लिगाड. त्यानं लिगाड सोडून द्यावं लागतं. आलं लक्षामध्ये? अहंकार नावाचं लिगाड आणि उपाधी ज्याला लागली ना महाराज, तो विटाळला. अहंकारासारखा विटाळ नाही. मग त्यानं कुठंही स्नान करू द्या, रोज गोमूत्र पिऊ द्या आणि रोज काही करू द्या, ज्याला अहंकाराचा स्पर्श झालाय ना, त्याच्यासारखं विटाळलेला कोणीच नाही. विडाला विडाला विटाळलेल्या वस्तूची खासियत माहितीये का तुम्हाला? विटाळलेली वस्तू दूर असते, जवळ नसते. बरोबर? तिला कुठं ठेवलं जातं? घाणेरड्या वस्तूला, जी वस्तू अपवित्र आहे, विटाळलेली म्हणजे असला दुसरा विटाळ घेऊ नका तुम्ही, माझा म्हणण्याचा अर्थ नाही. पण विटाळलेली म्हणजे अपवित्र वस्तू, घाणेरडी वस्तू माणसात नसते आणि जवळ नसते, तिला कुठं असतंय? दूर असतंय. तसं एक सांगू का, अपवित्र वस्तूला जवळ माणसं जात नाहीत, लांबूनच राहतात. तसं अहंकारानं विटाळलेली माणसं सुद्धा समाजाला आवडत नाहीत, त्यांच्या जवळ कोणीच जात नाही. का? ज्या माणसाला अहंकार आहे का, पैशाचा, संततेचा, संपत्तीचा, सत्तेचा, विद्वत्तेचा, याचा ज्या माणसाला अहंकार आहे ना, अहंकारी माणसं कोणालाच आवडत नाहीत, माणसं त्याच्या जवळच जात नाहीत. मग ते बी विटाळल्यासारखं सगळ्यापेक्षा बाजूला जातं. मग आलं लक्षात? इतका विचित्र आहे. आणि विटाळलं की माणसाला आवडत नाही, मग विटाळलेलं देवाला आवडल? अरे देवाचं तर खासियत आहे, तू का म्हणे विटाळसी देवापासी नसावी, देवापासी नसावी, देवापासी नसावी. तू का म्हणे विटाळसी देवापासी नसावी, देवापासी नसावी, देवापासी नसावी. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान हार देवा, मेरू तो समान हार देवा. बळी जरी होय अभिमान,
हाताचं लिगाड हे विटाळतं. विटाळ आहे तो, विटाळ आहे. आणि तुका म्हणे विटाळशी देवापाशी नसावी, ते जमत नाही देवाजवळ. म्हणून ज्याला परमार्थाने आपलं भजन अगदी भगवंतापर्यंत जावं असं वाटत असेल ना, संतांनी त्याला सांगितलं त्याचा पर्याय, बाबा तू पहिलं काम कर, तेने सांडावे लेगाड. तिसरी गोष्ट ऐक, तुला खरंच भजन करायचं असेल ना, पहिली गोष्ट दुसऱ्याचे हे वेदावे सोडून दे. काय सोडून दे? आपलं सगळा नाश कशानं झालाय माहिती आहे का? याच्यामुळं झालाय बघा. माणसं स्वतः पाप कमी करतात पण दुसऱ्याचे कुचू कुचू ओढून जास्त आणतात. नादच आहे लोकाली नुसता याचाच हेव्याचा आणि देव्याचा, याचा असं त्याचं तसं, परमार्थामध्ये आणि संसारामध्ये. अरे कुठंही असो, हे सोडून द्या. हे सोडून दिलं की तुमची प्रगती झाली. विडाला तुकोबाऱ्यांचे गोड प्रमाण आहे बघा. तुझं अनिकाचे कानी वावा गुण दोष मनान हानी, तुझं व्हावा आहे देव तरी हा दुर्लभ पावा. हरी काने नारे गुण दोष मनान हानी, तुझं व्हावा आहे देव तरी हा दुर्लभ आपलं काम आपण करत राहावं, दुसऱ्याकडे पाहूच नका हो. जगाकडे नका पाहू तुम्ही. कशाला पाहता जगाकडे? आणि ज्या माणसाला जगाकडे पाहायची सवय त्याला आपलं काम नीट व्यवस्थित करता येत नाही, त्याचा परमार्थही होत नाही आणि त्याचा संसारही होत नाही. एक शेवटचा दृष्टांत सांगतो, तुम्ही ऐका. तुम्ही तो डोंबाऱ्याचा खेळ पाहिलाय का? डोंबाऱ्याचा खेळ पाहिलाय का? कुठे असतो? बाजारामध्ये, गावामध्ये येतो बरोबर. ते एक दोरी बांधलेली असते दोन लाकडाला, तिकडे आणि इकडे. त्याच्यावर एक मुलगी चालत असते बरोबर. त्या दोरीवर चालत असते ती मुलगी. ते सोपं आहे का? बॅलन्स सांभाळणं सोपं आहे काय? ते एवढा कठीण खेळ आहे तो. ऐका, ती मुलगी ज्यावेळेस दोरीवर पाय टाकते तिला पलीकडच्या टोकाला जायचं असतं, आणि पलीकडच्या टोकाला जाईपर्यंत तिला खूप काही एकाग्र राहावं लागतं. थोडं जरी बॅलन्स पडलं तरी विषय संपला. बक्षीस तर सोडा, पण हातपाय मोडत असतो. आणि ते चलणं किती कठीण आहे ऐका. ती मुलगी ज्यावेळेस त्या दोरीवर चालते ना महाराज, तिच्या आजूबाजूला अशी गच्च जत्रा भरलेली असते, कारण जत्रेतच खेळ असतो तो. त्या जत्रेमध्ये एक प्रकारचे माणसं नसतात तिच्या भोवती जमलेले. त्याच्यामध्ये एक गट असा आहे, ती मुलगी ज्यावेळेस दोरीवर चालायला लागते त्या मुलीची स्तुती करणारा एक गट आहे. वा काय कला आहे, अरे केवढी मुलगी आहे, पण बघा ना किती बॅलन्स सांभाळते, काय कला आहे हिची, वा वा मानलं पाहिजे. अशी एक स्तुती करणारा गट तिथं उभा असतो. ते मोठ्यानं तिची स्तुती करतात. वा बेटा क्या बात आहे, टाळ्या वाजवतात काही लोक तिच्यासाठी बरोबर आहे, तिचा उत्साह वाढवतात. दुसरा एक गट आहे, दुसरा गट खेळ बघण्यासाठी आलेला नसतो, तुकार पोरांचा गट असतो. ते तिची छेड काढण्याकरता आलेले असतात, कारण तारुण्यामध्ये असते ती. त्यांना ती कशी चालते आणि काय चालायले हे टुकार पोरांना काही घेणं देणं नसतं. त्यांच्या नजरा वाईट असतात, ते त्याची छेड काढायला आलेले असतात. कोणीतरी एखादं टुकार उठतं तिला हळूच खडा मारतं. तिसरा एक गट आहे, तो स्तुतीही करत नाही, खडाही मारत नाही, तो निंदा करतो. अरे उग डोळ ह्याचा नजरबंदीचा धंदा असतं, ह्यांचा पोट भरायचा, उग सोंग लावले तर यांनी, काही देऊ नका यांना, नाटकं करतेत. हे किती गट झाले? 3 गट झाले. आणि चौथा गट आहे, स्तुतीही करत नाही, निंदाही करत नाही, छेडही काढत नाही, उलट त्यांच्या तळमळीने विचार करतो, बाबा जीवावर बेतलं यांच्या, अरे यांना काय हाऊस आली काय, हे सगळं करतात ते पोटासाठी करतात. नुसत्या टाळ्या वाजवून जमणार नाही, खिशातली 100ची नोट काढतो त्या पोरीला सांगतो, बेटा हे बक्षीस धर तुझ्या पोटासाठी. हा तिसरा गट.
चौथा गट आहे. आलं लक्षामध्ये? किती गट झाले? एक स्तुती करणारा, एक छेड काढणारा, एक निंदा करणारा आणि एक प्रोत्साहन देणारा. 4 गट आहेत समाजामध्ये. तुम्ही सुद्धा एखादं काम करत असताना तुमच्या सुद्धा आजूबाजूला एवढे गट आहेत. तुम्ही भजनाला लागलात, तुम्ही परमार्थाला लागलात की चांगलंय बाबा, बापाचं नाव होईल, खानदानाचं नाव होईल, चांगलाय मार्ग लागलेला, माळ घातलीस परमार्थ करायला, चांगलंय बाबा अशी स्तुती करणारा एक गट. दुसरा गट याच्यासाठी नाही, दुसरा गट वाईट दृष्टीनं बघणार आहे तुमच्याकडं. परमार्थाला लागलाय, उग कुचळ धंदे करणार आहे. कळालं? हा दुसरा गट. आता तिसरा ऐका, तिसरा ऐका. अरे कशाचा परमार्थ यांचा? उग डाळ भाकरीन पंक्ती आपलं घरी पोट भराना म्हणून उग पोट भरायसाठी हे धंदा केलाय ह्यांनी. तिसरा आणि चौथा, बाबा तुम्ही करायलात हे चांगलं करायलात, गावातला परमार्थ चालवायला लागलात, हे बघा हे आमचे 1000 रुपये घ्या, पण नवी पेटी आणा, पकवाज आणा, टाळ आणा, पण भजन बंद पडू देऊ नका. हे 4 गड झाले. आलं लक्षामध्ये? आता मला सांगा, त्या दोरीवर चालणाऱ्या पोरीनं या 4 पैकी अगोदर लक्ष कुणाकडे द्यावं? उत्तर पटकन द्यायचं. कुणाकडेच नाही. किती गट आहेत? 4. एक निंदा करताय, एक शिव्या देतय, एक स्तुती करताय, टाळी वाजवतय, वा बेटा. एक जण खडा हाणतय आणि एक जण बक्षीस 100ची नोट दाखवतय. तिनं अगोदर कुणाकडे बघावं? नोटाकड का कोण्याकडून खडा हाणला म्हणून असं बघावं? का नोट घ्यायला धावावं? का बाई माझ्यासाठी कोण टाळ्या वाजवतंय म्हणून तिनं असं वळून बघावं? कुणाकडे बघावं? बोला. तिला जर व्यवस्थित पलीकडच्या टोकाला जायचं असेल तर 4 पैकी एकाकडेही बघायचं नाही, तर ती टोकाला जाईल. कळालं? तिला जर व्यवस्थित तिच्या साध्यापर्यंत पलीकड न पडता न कोसळता तिला व्यवस्थित जर त्या टोकाला जायचं असेल तर तिनं 100ची नोटही बघायची नाही. तिनं कुण खडा हाणला तिकडंही बघायचं नाही. कोण माझ्यासाठी टाळ्या वाजवतंय, कोण माझी निंदास्तुती करतंय तिकडंही बघायचं नाही. कारण तिनं इकडं तिकडं बघितलं की बॅलन्स संपलं, आणि बॅलन्स कळलं की 100ही गेले आणि सगळंच गेलं. खाली पडली तर हातपाय मोडत असतो. म्हणून नीट आहे का? ज्याला भजन करायचं आहे आणि ज्याला परमार्थ करायचा आहे आणि ज्याला आपला संसार व्यवस्थित करायचा आहे, स्तुती करण्याकडेही बघायचं नाही, निंदा करणाराकडेही बघायचं नाही, तुमच्याला बक्षीस देण्याकडे बघायचं नाही, खडे हाणणाराकडेही बघायचं नाही. आपला परमार्थ मोक्षापर्यंत जाईपर्यंत काहीच करायचं. रामकृष्ण वासुदेव. धरी हाची दृढ भावा, दृढ भाव धरायचा की माझा पाय इकडं इकडं नाही त्या दोरीवरला झाला पाहिजे, कारण मी पडेल. हा दृढ भाव आहे. असा पक्का बॅलन्स धरायचं. रामकृष्ण वासुदेवा. धरी हाची दृढ भावा. आणि ते करत असताना अनेकाचा हेवा दुरी करी आदरे. आणि जर असं केलं तर गॅरंटी मोक्ष येईल सुखी. नाम स्मरता दरे विडोबार कोमाय. जय जय विठोबार पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज
घुमाई हो बार 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 घुमाई। झालेली सेवा देवादिदेव भगवान श्री शिवशंकराच्या चरणी, ग्रामदैवत हनुमंताच्या चरणी, साधू संतांच्या चरणी, सद्गुरू एकनाथ महाराजांच्या चरणी याच ठिकाणी समर्पित करण्याचा मानस आहे. साधू संतांच्या महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि भगवान शंकराच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही भूमी म्हणजे होनाळी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सान्निध्यामध्ये आणि महाराजांच्या या पवित्र दरबारामध्ये आपला मोठ्या आनंदाने, उत्साहाने, गावकरी मंडळींच्या पवित्र भावनेमधून सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा. आणि या सोहळ्यातील आजचा सोहळा आपला मला वाटतं 5व्या दिवसाची कीर्तन सेवा आहे, बरोबर. पंचम दिवसाची कीर्तन सेवा तुम्हा सर्वांच्या प्रेमास्तव आग्रहास्तव आमची जी गुणवान मंडळी आहे परळी तालुक्यातील, आमच्या बीड जिल्ह्यातील, ज्यांचा तुमचा आणि त्यांचा खूप दिवसापासूनचा प्रेमाचा अगदी जिव्हाळ्याचं नातं आणि संबंध आहेत, त्यांच्या निमित्ताने आणि त्यांच्या थ्रो मला तुमच्यापर्यंत येण्याचा योग आलेला आहे. आमच्या हरिभक्तीपरायण जमदग्नी महाराज, हरिभक्तीपरायण आमचे श्रीमंत महाराज मुंडे, आमचे श्रीराम महाराज आणि भागवताचार्य गुट्टे महाराज आदी करून ही मंडळी आमच्या प्रेमातली अगदी जिव्हाळ्याची, जशी तुमची आहे तशी आमची आहे. महाराजांचा फोन आला, म्हणले महाराज तुम्हाला एकदा लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही दरवर्षी जातो, एक होनाळी म्हणून अत्यंत प्रेमाचं आणि खूपच भावनिक गाव आहे आणि तुम्ही वेळ द्या. नाहीतर आजचा वेळ काही देण्यासारखा नव्हता. आज किती धावपळ झाली माझी मलाच माहिती आहे, नाहीतर यायला एवढा उशीर झाला नसता. दुपारी 2 कीर्तनं करून तिसऱ्याला इथं आलो आहे आणि प्रवास लांबचा होता, कधी या भागात आलेलो नव्हतो. प्रवास, रस्त्याचे कामं चालू वगैरे, खूप अनंत अडचणी आणि त्यातली त्यात असं असतंय आम्ही अडचणीत, आमचा ड्रायव्हर चिडलेला, कारण नवीन रस्ता, रस्त्याचं काम विचित्र. आणि जास्त राग कधी येतो माहिती आहे का? एक फोन नाही, तुमचे लय फोन यायला लागले, लय राग येत आहे. एकाचा झाला एकाचा, एकाचा झाला एकाचा. कुठवर आले महाराज? कधी आले महाराज? आता काय करावं, आता येतो 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 येतो. कसं आहे, प्रेम हे खूप मोठी गोष्ट आहे. आपलं कीर्तनच प्रेमावर झालं आणि एवढी प्रेमानं तुम्ही तारीख घेतली, एवढं प्रेमानं मला निमंत्रण दिलं म्हणल्यावर मी धोका कसा देईल तुम्हाला? देईल का? नाही. हां, थोडं 15-20 मिनिट आता प्रवासामुळे उशीर झाला, त्याच्याबद्दल दिलगिरी, त्याच्याबद्दल क्षमा असावी. पुन्हा एकदा समस्त गावकरी मंडळी होनाळीकरांच्या चरणी माझे साष्टांग प्रणाम. अशीच साधू संतांची परमार्थाची सेवा तुम्हाला वर्षानुवर्ष घडत जावो. भगवान श्री महादेवाच्या कृपेनं, साधू संतांच्या कृपेनं समस्त गावकरी मंडळी होनाळीकरांचा अत्यंत कल्याण हो, सुख समृद्धी ऐश्वर्य आरोग्य गावामध्ये नांदो आणि सर्वांचं कल्याण होवो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर जय जय मावली, जय जय शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू. महाराज, आपण अत्यंत प्रेमळ शब्दात, आपल्या पहाडी आवाजात आपली धावपळ झाली असताना देखील आम्हा गावकऱ्याच्या विनंतीला मान देऊन आपण खूप दुरून आमच्या भागात पहिल्यांदाच येऊन उत्तम अशी कीर्तन सेवा केलात. त्याबद्दल समस्त गावकऱ्याच्या वतीनं अखंड हरिनाम सप्ताह 2022 या समितीच्या वतीनं आपलं खूप खूप आभार मानतो, खूप खूप धन्यवाद देतो. ज्यांच्यामुळे महाराजाला आपल्याला ऐकता आलं, महाराजाला पाहता आलं, महाराजाचे सुंदर शब्द आपल्या कानात साठवता आले. आजच्या कीर्तनाचे सौजन्य
हरिभक्तपरायण श्रीधर माधवराव बिरादार, मनोहरराव बिरादार, सहशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आजनी यांच्या सौजन्याने महाराजाला पाहता आलं, ऐकता आलं. त्यांचा सत्कार समस्त गावकऱ्याच्या वतीने आणि महाराजांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करायचा आहे. हरिभक्तपरायण श्रीधर मनोहरराव बिरादार यांना मी विनंती करतो की त्यांनी आपण समोर येऊन महाराजाच्या शुभ हस्ते आणि गावकऱ्याच्या वतीनं आपला या ठिकाणी सन्मान स्वीकारावा. महाराजांनी सांगितलेले शब्द म्हणजेच खरोखर आपल्या जीवनात अंमल करण्यासारखे होते. महाराजाच्या पहाडी आवाजात कधी 12 वाजले हे आपल्याला कळालंच नाही. धन्यवाद. हरिभक्तपरायण श्रीधर मनोहरराव बिरादार यांच्या सौजन्याने महाराजाचं आजचं कीर्तन झालं. गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार महाराजाच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे. महाराज आपलेही खूप खूप धन्यवाद. पुनश्च एकदा गावकऱ्याच्या वतीने आणि अखंड हरिनाम सप्ताह संपूर्ण आयोजक समिती यांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. महाराजासाठी आणि आजच्या सौजन्यासाठी आपण सर्वांनी एकदा टाळी वाजवावं. आज आपण सायंकाळी ज्यांच्या संयोजनानं सुरुची भोजन केलं, आपण आजच्या सुरुची भोजनाचे सौजन्य यजमान हरिभक्तपरायण माधव त्र्यंबकराव पाटील यांचाही सन्मान गावकऱ्याच्या वतीनं महाराजाच्या शुभ हस्ते या ठिकाणी करायचा आहे. मी हरिभक्तपरायण माधव त्र्यंबकराव पाटील यांना विनंती करतो की त्यांनी समोर येऊन महाराजांच्या हस्ते सन्मान घ्यावा. माधव त्र्यंबकराव पाटील यांच्या वतीनं त्यांचे सुपुत्र या ठिकाणी सत्कार स्वीकार करत आहेत. त्यांच्यासाठीही आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्यात. ज्यांच्यामुळे आजच्या कीर्तनाला आणि रोजच्याच कीर्तनाला एक उत्तुंग असा दर्जा प्राप्त होतो, ते दर्जेदार मंडळी ज्यांच्या मृदंगावर ज्यांच्या हाताचा टाप पडताच एक लयबद्ध आवाज बाहेर येतो, ते आदरणीय नवनाथ महाराज भंडारे, हरिभक्तपरायण नवनाथ महाराज भंडारे, गायनाचार्य श्रीमंत महाराज मुंडे असतील, आदरणीय जगतजननी महाराज मुंडवा असतील, यांचंही गावकऱ्याच्या वतीने आणि अखंड हरिनाम सप्त्याच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवाव्यात. थँक्यू सो मच. ज्यांच्या साऊंड सिस्टममुळे आपल्याला एक वेगळा दर्जा प्राप्त होतो. महाराजांचा आणि माझा आवाज गावातल्या दूरदूरच्या झोपलेल्या लोकांपर्यंत देखील पोहोचवतो. ते प्रसिद्ध साऊंड सिस्टीम आमचे भाऊकी बिरादार साऊंड सिस्टीम हानेगाव यांच्याही मी अखंड हरिनाम सप्ताह 2022 यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवाव्या. थँक्यू सो मच. ज्यांच्या नृत्यानं झोपलेल्या माणसाला जाग येते असं नृत्य करतात ही मंडळी खूप दुरून आपल्यासाठी आलेले आहेत. यांना घडवणारे नवनाथ महाराज चोरगे यांच्यासाठी आपण एकदा जोरात टाळ्या वाजवाव्यात. थँक्यू सो मच. आज ज्या मंडळींनी सकाळी असा स्वादिष्ट नाश्ता केला त्या नाश्त्याचे सौजन्य रवी पिराजी पाचंगे यांचंही खूप खूप धन्यवाद. आजच्या दुपारच्या पंक्तीचे अन्नदाते श्री वाल्मिक बोंडले डोंगरेवाडीकर यांचंही गावकऱ्याच्या वतीनं मी खूप खूप आभार मानतो. आजचा दिवस कीर्तनाचा 5वा दिवस महाराज, हा 5व्या दिवसाचा यशस्वी करण्यासाठी गावातील समस्त तरुण मंडळ, आयोजक, नियोजक, संयोजक यांचं सर्वांच्या गावकऱ्यांच्या वतीनं या मंडळीचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि जे आपल्याला सतत 7 दिवस अमृततुल्य चहा पाजवत आहेत, असा अमृततुल्य चहा काही कारणास्तव काल बनवला नव्हता, आज स्वादिष्ट अमृततुल्य चहा बनवलेला आहे. या चहाचा आपण सर्वांनी आस्वाद घेऊन आणि हे चहा आपल्याला अमृततुल्य चहा पाजवणारे श्रीमंत बलवान जानते यांचंही मी खूप खूप आभारी आहे आणि धन्यवाद. उद्याचे कीर्तन याच ठिकाणी ठीक संध्याकाळी 9 वाजता हरिभक्तपरायण डॉक्टर सुदाम महाराज पानेगावकर यांचं सुश्राव्य कीर्तन होणार आहे.
आपण सर्वांनी ठीक कीर्तनाला थोडा वेळ होत आहे, तरी सर्वांनी उद्या वेळेवर या ठिकाणी यायचं आहे. उद्याचे कीर्तनकार खूप प्रसिद्ध आहेत. ते एक स्वतः डॉक्टर आहेत. डॉक्टर सुदाम महाराज पानगावकर यांचं सुरश्राव्य कीर्तन उद्या याच ठिकाणी होईल. कोणीही चहा घेतल्याशिवाय जायचं नाही. धन्यवाद.